आपल्या इथे एक प्रॉब्लेम आताशा असा आहे, गेल्या 10 वर्षात सवय झाली आपल्याला, की मूळ मुद्दा हं, आणि त्याचं केलेलं पोर्ट्रेल ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. हं. आपल्याकडे स्पीड मध्ये कंटेंट कन्झ्युम करण्याची सवय सगळ्यांना आहे. कुणालाही त्याच्या खोलात जायचं नसतं. त्यामुळे सगळ्यांना हेडलाईन्स आवडतात, सगळ्यांना रील्स आवडतात. बरोबर. सगळ्यांना असे बोल्ड मोठी-मोठी विधानं आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना द्वेष फार आवडतो. त्याचं कारण असं, की हा द्वेष गेल्या 10 वर्षात त्याच्याही आधीपासून खरं तर हं, पद्धतशीरपणे पेरला गेलेला आहे आणि गेल्या 10 वर्षात आपण आता त्याची फळं चाखतोय. आज हं. सोनम वांगचुकना देशद्रोही म्हणणारी सगळीच मंडळी जर कधी काढून बघितलात तर कधीतरी जर ते सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होत असतील, तर त्यांनी कधीतरी सोनम वांगचुक यांचं भरभरून कौतुक नक्कीच केलेलं आहे. त्यांच्या शिक्षणातल्या प्रयोगांचं, त्यांच्या आर्मीसाठी दिलेल्या योगदानाचं, त्यांच्या त्या ग्लेशियरच्या मॉडेलचं सगळ्याच बरोबर. जगभरात कौतुक झालंय, आपणही केलेलं आहे. मग आत्ता अशा पद्धतीने अशा माणसावर हात टाकायची हिंमत करण्याची त्यामागची सरकारची भूमिका काय आहे? तर मला असं वाटतं, की सरकारला आता हा स्पष्ट संदेश आपल्याला द्यायचा आहे, की तुम्ही कुणीही असाल, कुठल्याही विचारधारेचे असाल, अगदी सरकारच्या विचारधारेचे जरी असाल आणि तरी तुम्ही तुमच्या हक्काच्यासाठी लढाई लढणार असाल, तुम्ही तुमच्या लोकांच्या हक्कांसाठी लढाई लढणार असाल, त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही कायदेशीर मार्गाने जरी आंदोलनं करणार असाल, तरी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जाईल. त्याची योग्य ती त्यांच्या टर्मिनॉलॉजीप्रमाणे शिक्षा तुम्हाला होईलच. तुमचं हं. कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जाईलच, याची पूर्ण खात्री बाळगली जाईल.